नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेअंतर्गत आता दिव्यांगांना 1,500 रुपयाच्या ऐवजी 2,500 रुपये इतका निधी देण्यात येणार आहे. आता याच्याबद्दलचा पुरावा काय आहे? तर याच्याबद्दलचा शासनाने आज 15 सप्टेंबर रोजी जी आर काढलेला आहे. या जी आर मध्ये काय काय माहिती दिलेली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. त्याच्याबरोबर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. म्हणजे आमच्या नवनवीन अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आपल्याला संजय गांधी निराधार योजनेचं जे जी आर आहे तो जी आर आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे. आता या जी आर मध्ये त्यांनी काय काय सांगितलेलं आहे आपण सुरुवातीपासून पाहणार आहोत. याच्यामध्ये सुरुवातीला त्यांनी सांगितलेलं आहे, संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये 1,500 वरून 2,500 रुपये इतके करण्याबाबत. आता म्हणजे नेमकं याच्यात काय सांगण्यात आलेलं आहे ते आपण थोडक्यात पाहणार आहोत खाली. त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं, जी जी तारीख आहे ती तारीख समजून घेऊया. आज 15 सप्टेंबर आहे आणि 15 सप्टेंबर 2025 चा हा जी-आर आहे. म्हणजे आजचाच जी-आर आहे. आता या जी-आरमध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या हळू आपण समजण्याचा प्रयत्न करूया. याच्यामध्ये त्यांनी प्रस्तावना सांगितलेली आहे. प्रस्तावनेमध्ये जो जो काही सारांश आहे तो आपण थोडक्यात समजून घेणार आहोत आधी. आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की संजय गांधी निराधार अनुदान योजना जी आहे किंवा श्रावणबाळ सेवा राज्य योजना आहे, त्याच्याबद्दलची जी संपूर्ण माहिती आहे, ती संपूर्ण माहिती याच्यामध्ये सांगितलेली आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवानिवृत्त वेतन योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्य वाढ करण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधी, विविध दिव्यांग संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी व पुरवठा करण्यात येत आहे. या संदर्भात सन 2025-26च्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य 1,500 वरून 2,500 रुपये इतके करण्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सदरहू योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारी अर्थसहाय्य रुपये 1,500 वरून 2,500 रुपये इतके करण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने 3 सप्टेंबर 2025 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाल्यानुसार खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजे की या योजनेला 1,500 वरनं 2,500 रुपयेची जी मान्यता आहे ती दिलेली आहे. तर या मान्यतेमध्ये त्यांनी काय-काय सांगितलेलं आहे, म्हणजे या जी-आरमध्ये काय सांगितलेलं आहे ते आता आपल्याला खाली वाचायचं आहे. आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, आता हा शासन निर्णय हा महत्त्वाचा आहे. आता याच्यामध्ये आपण समजून घेऊया की त्यांनी सांगितलेलं आहे, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य रुपये 1,500 वरून दरमहा 2,500 रुपये करण्यास याद्वारे शासन मान्यता देत आहे. म्हणजे शासनाने मान्यता दिलेली आहे. इथं आपल्याला 1 नंबरला 1 पॉइंट समजला. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे, विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील करण्यात आलेल्या मंजूर तरतुदीमधून करण्यात येईल. हा 2 नंबरचा पॉइंट झाला. 3 नंबरला त्यांनी सांगितलेलं आहे, सदर अर्थसहाय्यातील वाढी संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहील. म्हणजे याच्यामध्ये मित्रांनो, थोडक्यात समजून घ्यायचं जर झालं, तर इथं त्यांनी सांगितलेलं आहे, की हे जे अर्थसहाय्य वाढ आहे, ही संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे. त्याच्यानंतर तुमची श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना आहे. त्याच्यानंतर तुमची इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना आहे. या सर्व योजनेतील व्यक्तींना याचा लाभ घेता येणार आहे. म्हणजे या योजनेतील जेवढे लोकं असणार आहेत, या योजनेच्या अंतर्गत जेवढे दिव्यांग लोक आहेत, तेवढ्या सर्वांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आता त्याच्यानंतर 4 नंबरला पॉइंट त्यांनी सांगितलेला आहे, की विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न खात्यात करण्यात येईल. म्हणजे काय आहे, की तुमचं जे आधारला लिंक असणारं खातं आहे, त्याला डी पोर्टल म्हणतात. तर त्याच्याद्वारे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. इथं आधार लिंक संलग्न म्हणजेच लिंक. त्या खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होऊन जातील. आता 5वा मुद्दा काय सांगितला त्यांनी,
की सदरची वाढ ही माहे ऑक्टोबर 2025 पासून लागू होईल. म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे, त्या ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यापासून तुम्हाला सदरची रकमेची जी वाढ आहे, ती वाढ तुम्हाला देण्यात येईल. आता त्याच्याबरोबर शेवटचा पॉइंट त्यांनी सांगितलेला आहे, सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला असून त्याचा संगणक संकेतांक असा आहे. हा आदेश डिजिटल डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून ठेवण्यात येत येत आहे. म्हणजे की जर समजा कोणाला जर हा जी-आर पाहिजे असेल, तर त्या जी-आरसाठी त्यांनी वेबसाईट दिलेली आहे आणि वेबसाईट बरोबरच त्याचा नंबर सुद्धा दिलेला आहे, इझिली तुम्हाला सापडावं म्हणून. तर मित्रांनो, अशा पद्धतीचा हा जी-आर होता. या जी-आरमध्ये स्पेसिफिकली सांगितलेलं आहे, की 1,500 वरनं ₹2,500 इतकी जे अर्थसहाय्य आहे, ते शासन आता देणार आहे. ऑगस्ट महिन्यापासून हे चालू झालेलं आहे थोडक्यामध्ये. सॉरी ऑक्टोबर महिन्यापासून. ऑक्टोबर महिना 2025 ऑक्टोबरपासून तुम्हाला ती रक्कम तुमच्या खात्यामध्ये मिळण्यास सुरुवात होईल. म्हणजे जिथं ₹1,500 तुमच्या खात्यात येत होते, तिथं तुम्हाला आता ₹2,500 तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, म्हणजे पुढच्या महिन्यापासून. तर मित्रांनो, ही अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. त्याच्याबरोबर आमचे ग्रुप आहेत, जे फ्री आहेत, ते ग्रुप जॉइन करून ठेवा. जे छोटे-मोठे अपडेट्स असतात, ते अपडेट आपण त्या ग्रुपवरती देत असतो, ज्याचा व्हिडिओ आपण बनवू शकत नाही. असे अपडेट आपण त्या ग्रुपवर टाकत असतो. त्याच्यामुळे त्या ग्रुपवरती तुम्ही अपडेट राहावा. दोन्ही ग्रुप जॉइन करून ठेवा. Telegram आणि WhatsAppचे ग्रुप आहेत. ग्रुपच्या लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहेत. त्याच्याबरोबरच आपल्या कमेंट बॉक्समध्ये पण दिलेल्या आहेत किंवा YouTubeच्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण आपण या ग्रुपच्या लिंक दिलेल्या असतात. तिथे जाऊन तुम्ही जॉइन करून ठेवू शकता. Telegram आणि WhatsAppचे आहेत. दोन्हीही चॅनल फ्री आहेत. बिनधास्त जॉइन करा. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.